यावल शहरातील विस्तारित भागात गंगेश्वर महादेव मंदिरात लावलेली विविध प्रकारची वृक्ष काही नागरिकांच्या तक्रारीवरून एका जणाने तोडून टाकली। गंगानगर गार्डनमध्ये सुमारे 7 झाडे तोडण्यात आली आहे। हा प्रकार अत्यंत गंभीर असून जिवंत व जुन्या झाडांची सर्रास तोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन यावल नगरपालिकेच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गटनेता वर्षा आकाश चोपडे व भाजपच्या नगरसेविका कल्पना वाणी यांनी केली आहे। या संदर्भातील निवेदन मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी देण्यात आले। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। यावल शहरात विस्तारित भागात गंगानगरमध्ये गंगेश्वर महादेव मंदिरात गार्डन आहे। या गार्डनच्या शेजारी असलेले सुमारे 7 जिवंत झाडे या भागातील काही नागरिकांच्या तक्रारीवरून एका व्यक्तीने तोडून टाकले आणि सदरचे लाकूड तेथून तो घेऊन गेला। एकूणच जिवंत आणि हिरवेगार झाडे कोणाच्या परवानगीने त्याने तोडले असा प्रश्न उपस्थित करत या वृक्षतोडीची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरपालिकेच्या गटनेता वर्षा चोपडे, भाजपच्या नगरसेविका कल्पना वाणी यांनी केली आहे व या संदर्भातील निवेदन त्यांनी नगर परिषद कार्यालयात कक्ष अधीक्षक विशाल काळे, अभियंता संग्राम शेळके यांच्याकडे दिले आहे। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। जे.टी. महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच जे.टी. महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या। अरे पात्र झाली ते पात्र झाली ना सगळी करतील काही माहिती लावतो कोणाला फोडणी झाले बुंदे घेते चांगला घेतला बुंदा जो येऊन घेतला बुंदा दाखवला जो येऊन चांगला
यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.